प्रिन्सेस कट बॅक हुक ब्लाऊजचा आपण मागील व्हिडिओमध्ये पेपर कटिंग आणि ते अस्तरवर कशा पद्धतीने कटिंग करायचं ते पाहिलं। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची शिलाई पाहतोय। इथे आपण पेपर कटिंगचे पार्ट अस्तरवर कशा पद्धतीने कटिंग केलं ते पाहायचं असेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा। तर इथे आपण सगळे पार्ट मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहेत। आता आपण शिलाई पाहतोय तर साइड पार्ट पासून सुरुवात करतोय। इथे हा समोरील भागाचा पार्ट आपण घेतलेला आहे। तर आपला मेन फॅब्रिक समोरच्या साइडने अशा पद्धतीने ओपन करून त्यावर आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। तर इथे मी टाचणी लावून घेतेय। आता आपण हा पार्ट पलटवणार आहोत। तर इथे एक दाब इतपत शिलाई घेऊन अशा पद्धतीने आपण गळ्यापासून शिलाई करायला सुरुवात करतोय। पहा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साइडने इथे आपण अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे आणि तो आपण पलटवतोय। इथे तुम्हाला डायरेक्ट शिलाई करायला जमत नसेल तर तुम्ही 4-5 टाचण्या लावून घेतल्या तरी सुद्धा चालेल। इथे आपण गळ्याला शिलाई करून घेतली। आता कमरेच्या साइडला सुद्धा आपल्याला एक दाब इतपत शिलाई घेऊन शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना आपला मेन फॅब्रिकला चुणे येणार नाही याची काळजी घ्या। आता आपला एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ते इथे 1/2 इंच सोडून आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपला पंचकोनी गळा आहे तर आपल्याला गळ्याच्या बाजूला इथे 3 नॉच देऊन द्यायचे आहेत। पहा, अशा पद्धतीने। आता आपल्या दोन्ही शिलाईमध्ये जे अंतर आहे त्यातून आपण हा पुढील भागाचा पार्ट अशा पद्धतीने पलटून घेतोय। पहा, इथे मी व्यवस्थित पलटवून घेतला। आता ह्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। शिलाई करत असताना जिथे तुम्हाला कापडाची दिशा बदलायची आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मगच फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तरच आपल्या ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते। दाबटीप दिल्यामुळे गळा हा अगदी व्यवस्थित बसतो, कुठेही उचलत नाही, त्यामुळे दाबटीप द्यायला विसरायचं नाही। पहा, इथे आपण गळ्याला दाबटीप देऊन घेतली। आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। पहा, इथे मी दाबटीप देऊन घेतली। आता आपण आपल्या अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेतोय। इथे आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन अगदी कडेने इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देत असताना आपल्या कापडाला कुठे चुणे येणार नाही याची काळजी घ्या। इथे तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तर टाचण्यांचा वापर करा, पण व्यवस्थित शिलाई करून घ्या। इथे पहा, आपण अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेतलं। आता जास्तीचं जे उरलेलं कापड आहे तर जितका आपला अस्तरचा भाग आहे त्यानुसार इथे आपण कटिंग करून घेतोय। पहा, इथे आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये, आहे असं आपण कटिंग करून घेतलं। इथे आपण समोरील साइड पार्ट तयार करून घेतला। आता बाजूचे साइड पार्ट तयार करून घेऊयात। आपलं मेन फॅब्रिक समोरच्या साइडने अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। पहा, दोन्ही बाजू समोरासमोर येणं गरजेचं आहे। त्यावर वरच्या साइडने इथे आपण अस्तरचे पार्ट ठेवून घेतले। आता शिलाई करूयात। खालच्या साइडने इथे आपल्याला एक दाब इतपत शिलाई घेऊन शिलाई करून घ्यायची आहे। त्यावर इथे आपण दाबटीप देऊन घेतोय। आता अस्तरचा पार्ट आपल्याला आतल्या साइडला पलटवून पुन्हा त्यावर एक टीप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर आपण अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेतोय। पहा, 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन अगदी कडेने इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता उरलेलं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। दुसरा साइड पार्ट सुद्धा मी ह्याच पद्धतीने तयार करून घेतला। आता आपले दोन्ही साइड पार्ट इथे आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित। पहा, इथे आपल्याला दोन्ही साइड पार्ट खालच्या साइडने जोडायला सुरुवात करायची आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊजचे साइड पार्ट जोडत असताना नेहमी खालच्या साइडने सुरुवात करायची, कारण इथे आपण ब्लाऊज पलटवून शिवत असतो, त्यामुळे जर वरच्या साइडला एक्स्ट्रा आलं तर ते आपण कटिंग करू शकतो, परंतु खालच्या साइडला जर एक्स्ट्रा आलं तर आपला ब्लाऊज फेल जाणार, त्यामुळे नेहमी खालच्या साइडनेच सुरुवात करायची। इथे आपली सिंगल शिलाई झाल्यानंतर त्यावर आपण डबल शिलाई करून घेतोय। इथे तुमचा खूप वेळ व्हिडिओ पाहण्यात जाऊ नये म्हणून मी तुम्हाला एकाच बाजूची शिलाई सांगतेय। तर दुसऱ्या साइडचा पार्ट सुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने इथे शिलाई करून घेणार आहे। शेवटी आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। जिथे आपला गोलवा शेप आहे तिथे आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहेत। पहा, इथे अगदी परफेक्ट असा आपण पार्ट जोडून घेतला। आता दुसऱ्या साइडचा पार्ट सुद्धा इथे मी जोडून घेतलेला आहे। पहा, इथे आपला ब्लाऊजचा समोरील भाग आपण तयार करून घेतला, तोही अगदी सोप्या पद्धतीने। आता आपण बाहीची शिलाई करून घेऊयात। तर इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तरचे पार्ट घेतले।
आपल्याला अस्तरचा एक पार्ट खालच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे, त्यावर आपण मेन फॅब्रिकचे दोन्ही पार्ट ठेवून घेतोय। आता वरच्या साईडने एक बाही सेपरेट करून घ्या, म्हणजे आपली खालच्या साईडची बाहीसुद्धा सेपरेट होते। त्याच पद्धतीने बाही नेहमी सेपरेट करून घ्यायची, नाहीतर आपल्या दोन्ही बाह्या ह्या एकाच बाजूच्या तयार होतात। पहा, इथं आता आपण शिलाई करून घेतोय। आपली अस्तरची बाही मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडला आहे, लक्षात घ्या। आता खालच्या साईडने इथं आपण एकदा इतपत शिलाई घेऊन शिलाई करून घेतोय। ही आपण फुगाबाही तयार करतोय। पहा, इथं आपण खालच्या साईडला एकदा इतपत शिलाई करून घेतली। आता अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। पहा, आता ह्यावर आपण वरच्या साईडने दाबटीप देऊन घेतोय। बाही पलटवण्याची अगदी सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीमुळे आपला बराचसा वेळ वाचतो, त्याचसोबत आपल्या बाहीला छान फिनिशिंग येते। आता आपण अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिकला जोडून घेतो। इथं आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन अस्तरचा पार्ट जोडून घ्यायचा आहे। बाहीची साईज मोठी आहे, त्यामुळे इथं टाचण्या लावून घेतला तरीसुद्धा चालेल। शिलाई करत असताना आपल्या बाहीला कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घ्या। अगदी कडेने इथं व्यवस्थित शिलाई करून घ्या। शिलाई करून झाल्यानंतर जे आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपण सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत। इथे आपण बाही तयार करून घेतली। आता ती आपल्याला मध्यातून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे। पहा, इथं सेंटरला नॉच देऊन घेऊयात। आता बंद बाजूकडून इथं आपण 4 इंचाला मार्क करून घेतोय, तिथं सुद्धा आपल्याला दोन्ही साईडला नॉच देऊन घ्यायचा आहे। आता एका बाजूच्या नॉचपासून दुसऱ्या बाजूच्या नॉचपर्यंत इथं आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। प्लेटची साईज इथं आपल्याला साधारण 1/2 इंच इतपत घ्यायची आहे। अगदी लहान लहान प्लेट्स टाकून घ्या, तरच आपल्या बाहीला छान पफ येतो। इथं आपल्या साधारण 10 ते 12 प्लेट्स तयार होतात। तुम्हाला जर ह्या बाहीची कटिंग पाहायची असेल तर आपला कालचा व्हिडिओसुद्धा नक्की पहा। इथे आपण बाहीला प्लेट्स तयार करून घेतल्या। आपल्या 12 प्लेट्स तयार झाल्या आहेत। पहा, आता आपण मोजून पाहूयात। आपला मुंडा आहे 7.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर इथं अगदी परफेक्ट अशी आपली बाही तयार करून घेतली। इथं मी दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतली। पहा, आता आपण मागील भागाची शिलाई पाहूयात। मागील भागसुद्धा आपण इथं पलटवतोय। मेन फॅब्रिक आपल्याला समोरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे। त्यावर आपण अस्तरचा पार्ट अगदी व्यवस्थित असा ठेवून घेतोय। पहा, आता त्यावर आपण टाचण्या लावून घेऊयात, म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल। इथे आपण ब्लाऊजला टाचण्या लावून घेतल्या। आता इथं मी 20 इंचाच्या 2 नॉट घेतलेल्या आहेत। आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर त्यामध्ये इथं आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। थोडंसं नॉटचं टोक बाहेरच्या साईडला ठेवा। तर इथं आपण नॉटसुद्धा पलटवणार आहोत, म्हणजेच आपल्या ब्लाऊजला छान फिनिशिंग येते। आता 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन आपण इथं शिलाई करून घेतोय। जिथं आपल्या ब्लाऊजच्या नॉट आहे तिथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडलाच ठेवून घ्या। त्यानंतर फुटर उचलून आपल्याला पुन्हा शिलाई करायला सुरुवात करायची आहे। अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे आपल्या ब्लाऊजला छान फिनिशिंग येते। आता आपण संपूर्ण गळ्याला इथं 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन शिलाई करून घेतोय। पहा, शिलाई करत असताना आपल्या कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या। इथं आपण अगदी व्यवस्थित अशी 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन शिलाई करून घेतोय। दुसऱ्या साईडची नॉटसुद्धा इथं आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून तिथं डबल शिलाई करून घ्यायची आहे। डबल शिलाई करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपली नॉट ही उसवेल। गळ्याची शिलाई करून झाल्यानंतर इथं आपल्याला खालच्या साईडला कमरेच्या भागावर सुद्धा एकदा इतपत शिलाई घेऊन शिलाई करून घ्यायची आहे। पहा, आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेतोय। गळ्याचं सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते 1/2 इंच इतपत कापड सोडून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। तुमच्या ब्लाऊजचे धागे निघत असतील तर 1/2 इंच इतपत कापड नक्की सोडा। आता जिकडे आपला गळ्याचा शेप आहे तिथं आपण नॉच देऊन घेतोय। पहा, आता मधला जो स्पेस आहे त्यातून आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज पलटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ब्लाऊज पलटवल्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो। पहा, इथं अगदी परफेक्ट असा आपण गळा पलटवून घेतला। आता त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आज आपण कॅनव्हास आणि लेसचा वापर न करता छान अशी गळ्याची डिझाईन तयार करून घेतोय। पहा, आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
आपण संपूर्ण गळ्याच्या बाजूला दाबटीप देऊन घेतली। आता आपण कमरेच्या भागावर सुद्धा दाबटीप देऊन घेतोय। दाबटीप दिल्यामुळे आपल्या ब्लाऊजला छान फिनिशिंग येते, त्यामुळे दाबटीप द्यायला विसरायचं नाही। आपली दाबटीप देऊन झाली। आता अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घेऊयात। इथं आपल्याला पाव इंच इतपत शिलाई घेत अस्तरला मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे। कुठे चुण्या येणार नाही याची काळजी घ्या। इथे आपण अस्तर जोडून घेतलं। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात। इथे आपण मागील भाग तयार करून घेतला। आता आपण टक्सचे मार्क करून घेऊयात। आडवा टक्स आपण 6 इंच घेतोय आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच शिवण्यात, म्हणजे टोटल आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे। आणि उभा टक्स इथे आपण 5 इंच घेतोय। आता हा टक्स ड्रॉ करून घेऊयात। दुसऱ्या बाजूचा टक्स सुद्धा मी ह्याच पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहे। आता बरोबर मध्यातून अशा पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। खालच्या साईडला शिलाई लॉक करून घ्या। इथे आपल्या टक्सला डबल शिलाई करून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूचा टक्स सुद्धा मी ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतला। पहा, आता आपण हुक लूप पट्टी जोडतोय, तर मागील भाग आपल्याला मध्यातून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। पहा, इथं मी दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतले। हुकसाठी आपल्याला प्लेन अस्तरची पट्टी लागते आणि लूपसाठी इथं मी अस्तरच्या पट्टीसोबत मेन फॅब्रिक सुद्धा जोडून घेतलेला आहे। हुकची पट्टी आपल्याला बाहेरच्या साईडने जोडायला सुरुवात करायची आहे। पहा, आणि ते आपण आतल्या साईडला पलटून घेणार आहोत। आतल्या साईडला अर्धा इंच कापड फोल्ड करून इथं आपल्याला पाव इंच इतपत शिलाई घ्यायची आहे। पुन्हा आपण वरच्या साईडला अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून इथं शिलाई लॉक करून घेतो। पट्टी जोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने ओपन करून त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। पट्टीची रुंदी इथं आपण 2.5 इंच घेतली। उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या साईजनुसार घ्या। पहा, इथे आपल्या हुक पट्टीची साईज कमी आहे, म्हणून मी थोडंसं कापड हे कटिंग करून घेते। पहा, आता आपण हे डबल फोल्ड करून घेऊया आणि ब्लाऊजच्या आतल्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने ठेवून अगदी कडेने इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण लूप पट्टी जोडून घेतोय। लूप पट्टी आपल्याला आतल्या साईडने जोडायची असते आणि बाहेरच्या साईडला पलटवायची असते। इथं आपण पाव इंच इतपत शिलाई घेऊन आतल्या साईडने पट्टी इथं जोडून घेतोय। सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे। पहा, आता बाहेरच्या साईडला पलटवून त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता अर्धा इंच कापड आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे। पहा, आता आपण जी शिलाई दिली होती त्याच्यात थोडंसं बाहेरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने पट्टी ठेवून इथं शिलाई करून घ्यायची आहे। आपण जी शिलाई दिली होती त्याच्या थोडंसं बाहेरच्या साईडला घ्या, म्हणजे आपली आधीची शिलाई ही झाकून जाते। पहा, इथं अगदी सोप्या पद्धतीने आपण आय हुक पट्टी जोडून घेतली। आता आपण शोल्डर जोडून घेतोय, तर आपल्याला समोरील भाग समोरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून त्यावर आपल्याला मागील भाग समोरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून दोन्ही शोल्डरच्या समोरील बाजू एकमेकावर ठेवून इथं आपल्याला एकदा बितपत शिलाई करायची आहे। इथे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। पहा, आता वरच्या साईडने इथं आपण बिडिंगची शिलाई करून घेतोय, म्हणजेच आपल्या शोल्डरचे धागे हे बाहेरच्या साईडला येणार नाही। दोन्ही शोल्डर इथं मी जोडून घेतले। आता आपण बाही जोडून घेऊयात। इथे मी बाही घेतलेली आहे। आपण जो मध्यात नॉच दिला होता तो आपल्याला बरोबर शोल्डर पट्टीच्या मध्यात ठेवून इथं आपल्याला एकदा बितपत शिलाई घेऊन बाही जोडायला सुरुवात करायची आहे। बाही जोडत असताना नेहमी मध्यातून सुरुवात करायची, म्हणजेच ते आपल्या दोन्ही बाजूला अगदी समान पुरते। त्याचसोबत आपल्या बाहीचा शेपसुद्धा अगदी परफेक्ट येतो। एका साईडची बाही जोडून झाल्यानंतर पुन्हा आपण मध्यातून इथं बाही जोडायला सुरुवात करतोय। पहा, बाही कटिंग करत असताना नेहमी फॉर्म्युलानुसार कटिंग करत जा, म्हणजेच ते आपल्याला दोन्ही बाजूला अगदी समान पुरते, कुठेही शिवण्यात कमी येत नाही। त्याचसोबत आपल्या मुंढ्यामध्ये सुद्धा चुण्या येत नाही। इथे आपण बाहीला सिंगल शिलाई करून घेतली। पहा, त्यावरच आता इथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। तिथंच मी बाही पलटवून घेतली आणि लगेचच डबल शिलाई करून घेते। कोणत्याही प्रकारची बाही शिलाई करत असताना नेहमी डबल शिलाई करायची, म्हणजे ती उसवत नाही। पहा, इथं आपण डबल शिलाई करून घेतली। आता ब्लाऊजचे दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून इथं आपण मार्जिन शिलाई करून घेतोय। एकदा बितपत शिलाई घेऊन शिलाई करून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडची बाही सुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहे। पहा, इथं आपण शिलाई लॉक करून घेतोय। आता मी तुम्हाला समोरच्या साईडने दाखवते। आपली शिलाई ही अगदी सरळ रेषेत आलेली आहे। पहा,
दुसऱ्या साईडची शिलाईसुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने करून घेतली। आता आपण ब्लाऊजच्या नॉटला लटकन तयार करून घेतोय। इथे मी हे कापडाचे 3x3चे तुकडे घेतलेले आहेत। पहा ते मी अशा पद्धतीने नॉटच्या वरच्या साईडला ठेवून इथं आपण खालच्या साईडचं अर्धा इंच कापड वरच्या साईडला फोल्ड करून इथं डबल शिलाई करून घेतोय। पहा एक्स्ट्राचं कापड कट करून आपल्याला बाहेरच्या साईडला लटकन अशा पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे। इथे आणखीन एक मी 4x4चा कापडाचा तुकडा घेतलेला आहे। आपण जो लटकन बनवलेला आहे त्याच्या वरच्या साईडला अशा पद्धतीने ठेवून दोन्ही साईडने फोल्ड करून पुन्हा आपल्याला मध्यातून फोल्ड करून त्यावर इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। पहा शिलाई ही लॉक करून घ्या। त्यानंतर आपण हा पलटवून घेतोय। आपले दोन्ही लटकन इथे मी तयार करून घेतले। इथे आपल्या संपूर्ण ब्लाऊजची शिलाई झाली आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।